नमस्कार मित्रांनो, हे आपण ऊसाला पाणी द्यायला जुगाड तयार केलेला आहे. असं हा आपला 2 इंच पाईप आहे. आपण त्याला स्प्रिंकलरच्या म्हणजे पाईपला जोडलेला आहे. आणि जवळजवळ एका वेळी ह्याला 5 पण करता येतात आणि 10 पण करता येतात. म्हणजे आपल्या पाण्यासारखं आपल्याला जेवढं पाणी दमानं ऊसामध्ये जाऊ द्यायचे तेव्हा आपण म्हणजे 10 लावू शकतो. आणि जरा थोडं फास्ट जायचं झालं तर आपण 5 पण लावू शकतो. आणि पाहिजे तसं याला कॉक वगैरे सगळं आहे. हे तुट्ट्या 1.5 इंचच्या तुट्ट्या आहेत. म्हणजे एकदम निवांत पाणी ऊसामध्ये जाते. आता हा आपला 86-032 खोडवा आहे. आता हा 3रं खोडवा आहे. बघायची मस्त फूट वगैरे छान झाली आहे. ऊसाला आहे ना मित्रांनो, अति पाणी नाही लागत. फक्त ऊसामध्ये कंटिन्यू ओल असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी हे असं पाणी दिलं ना एकदम आरवार भिजतं आहे. मग कमीत कमी तुम्हाला 8 दिवस किंवा 10 दिवससुद्धा उन्हाळ्यामध्ये पाणी द्यायची गरज नाही. आणि आपण काय करतो, समजा आपण कंटिन्यू असं 1-2 सऱ्याला लावलो ना तर ते पाणी फास्ट पळून जाते, म्हणजे आरत नाही. आणि एकतर आपली बेजारी होती, प्रत्येक दारे बुजवा अजून परत फोडा. मग याला तसं करायची काहीच गरज नाही. याला आपण अगोदरच दारे केलेले आहेत. ते दारे फुटत पण नाहीत, काहीच नाही. आता हे म्हणजे या लाईनी जर गेल्या की लगेच त्याला आपण तिथून उपसून पुढं नेऊन तिकडच्या पाईपाला जोडवायचं झालं. असं काहीच ह्याच्यामध्ये म्हणजे एकतर बेजारी पण होत नाही. आणि जवळजवळ आता ह्या 4-5 सऱ्या जायला कमीत कमी पाऊण तास 1 तास लागतो. आता हे आमचं रनिंग 300 फूट काहीतरी आहे. मग 1 तास जर पाणी या सरीमधून जात असेल तर ती पूर्ण सरीचा इकडचा भाग आहे ना, तो पूर्ण एकदम असं मुळ्या म्हणजे शोषून घेतात पार. हो का, ह्याच्यापर्यंत पाणी म्हणजे मुरते. आता बघा, हे पाणी इथंच चालू आहे तरी पण पार इथंपर्यंत हो का मध्ये ओलं आहे. हो का, हे असं पाणी ओढतेच ना. आणि याला खर्च पण काय जास्ती नाहीत येत. ते 30 रुपयाला 1 तुट्टी भेटते. सोबत त्याला एक ते गिरमिट असते एज पडायचं. आपले कुठलेही रॉ पाईप जरी असतील ना तर त्या पाईपापासून आपण तुकडे जरी पडलेले असले तरी ते गरम करून एकमेकाला बसवून असं जुगाड करता येते. एकदम शांत पाणी जाते. भरपूर दिवस द्यायची गरज नाही. आता हे बघा, जवळून दाखवतो. आम्ही 2-2 बसवल्यात आहे एका ठिकाणी. म्हणजे कोणत्याला कमी जास्त करायचं झालं तर एखादी एक कमी करायची, म्हणजे तुटी बंद करायची. बघा असं. आणि ऊसाला एवढंही अति पाणी लागत नाही बरं का. काही जण काय करतो, आता समजा तळ्याचं वगैरे पाणी असलं तर सोडून देऊन आपलं बसतेत निवांत. ते किती पण असं एकदम चवाळ लागल्यासारखं होतं. एवढं पण काही कामाचं नाही. तर ऊसाला पाणी लागतं पण अति नाही लागत. त्याला वर म्हणजे वापसा कंडिशनवर पाणी द्यायला पाहिजे. म्हणजे कंटिन्यू त्याच्यामध्ये ओल राहायला पाहिजे. आता असं जर भिजवलं तर एक 8 दिवस कंटिन्यू त्याच्यामध्ये आतमध्ये म्हणजे माती वगैरे ते भोत जो असतो ना बेडामध्ये, त्याच्यामध्ये 100% ओल राहणार. आता ह्याच्या जरा दाडा काढून घेतल्यामुळं जरा सरी अजून खोल व्हायला नाही. म्हणजे अजून थोडा ऊस वर आला ना मग याला आपण सरी सोडून घेणार आहोत, म्हणजे बेड पाडून. मग त्यानंतर बेड चांगला मोठा होतो. ठीक आहे मित्रांनो, आपला जुगाड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.